कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा झोपला नाही तुम्ही अजून? नाही ग, झोप लागत नाहीये मला। चारूचं काय, ती बरी आहे ना? तिला झोप लागली का? हो, मी आता तिकडूनच येते। तू बोललीस ना तिच्याशी? फार वाईट वाटून घेतलेलं नाही ना तिने? थोडासा स्ट्रेस आहे त्यांना, पण मी बोलली आहे त्यांच्याशी। अक्षरा, तू आहेस म्हणून किती बरं आहे। मी इतक्यांदा विचार करतो, मी तिच्याशी मोकळेपणानं बोलायचा प्रयत्न पण करतो, पण मला कळत नाही अक्षरा, समहाऊ आधीसारखे कम्फर्टेबल नाही आहोत आम्ही अजून। साहजिक आहे बाबा। अक्षरा, मी तुला म्हटलं ना, आम्ही इतके बोलायचो आधी, म्हणजे आमच्या गप्पा थांबायच्या नाहीत, वेळेचं भान राहायचं नाही आणि आम्हाला विषय पुरायचे नाहीत। म्हणजे वाचलेली पुस्तकं, ऐकलेली गाणी, बघितलेले सिनेमे, कविता, गझला, काय सांगू तुला। आणि आता असं होतंय की एक दोन वाक्यात विषय संपतायत आमचे, पुढे काय बोलायचं तिलाही कळत नाही, मलाही कळत नाही। अहो बाबा, साहजिक आहे, तुम्ही इतक्या वर्षांनी भेटताय, एका अर्थी नव्यानं सुरुवात होती ना तुमची। खरंय, म्हणजे एकीकडे मला असंही वाटतं आणि दुसरीकडे तू म्हणतेस तेही खरं वाटतं की इतक्या वर्षांनी ती आली आहे तर तिला थोडं सेटल व्हायला वेळ मिळायला पाहिजे। ती अजून नीट रुळली नाहीये आपल्या घरात, तिच्यावर आणखी प्रेशर कशाला। आणि त्यात ती आल्यापासून रोज घरात काहीतरी वाद होत आहेत, भांडणं होत आहेत, हे सगळं तिच्यात समोर घडतंय। तिला चुकून असं नको वाटायला की आपण कुठून आलो या घरात परत। हो बाबा, काय बोलताय तुम्ही? असं नाही वाटणार त्यांना। तू म्हणतेस तर नसेल वाटत। काय, माझ्यापेक्षा आता तू जास्त ओळखतेस तिला, तुम्हा दोघींचं बॉन्डिंग चांगलं आहे, पण म्हणून अक्षरा तू तिच्याशी बोलत राहा, तिला कम्फर्टेबल फील करून देत राहा। बाबा तुम्ही नका काळजी करू, मी बोलतेय त्यांच्याशी, आणि त्यांचे विचार पण थोडे वेगळे आहेत ना, त्यामुळे या सगळ्या गोष्टींनी त्या डिस्टर्ब तर होतीलच, पण ते हळूहळू समजून घेतील, मला खात्री आहे। बरं तुम्ही आता झोपा बाबा, उद्या महाआरतीचा सोहळा आपल्याला जायचं आहे, लक्षात आहे ना? हो। अरे अक्षरा, बरी आठवण करून दिलीस, मला त्याच संदर्भात तुझ्याशी बोलायचं होतं। माझं एक काम आहे तुझ्याकडे। बोला ना। माझी अशी इच्छा होती की उद्या महाआरतीच्या सोहळ्यामध्ये चारूने एखादा दागिना घालावा, आणि काय की मला दागिन्यातलं काहीच कळत नाही, तर ते तुला सांगायचं होतं। बाबा किती छान, काय घ्यायचा विचार आहे? मला काहीच नाही माहिती, म्हणून तर तुझ्याकडे काम आहे म्हटलं ना। तूच ठरव, तूच काहीतरी घे आणि तूच तिला दे। मी अहो मी कशाला, तुम्ही ठरवा ना, त्यांना बरं वाटेल। नाही नाही अक्षर, काय, एक तर मला त्यातलं कळत नाही काही, आणि दुसरी गोष्ट मी तुला म्हटलं ना, आम्ही अजून तेवढे मोकळे झालेले नाही, आणि पुन्हा त्यात तिला तशी दागिन्याची आवड नाहीये, तर मी दिलेलं तिला आवडेल की नाही मला माहिती नाही। तुझं कसं आहे, तू दिलंस तर ती घेईल नक्की। चालेल बाबा, मी काहीतरी छान घेऊन येईन। अक्षरा, थँक्यू सो मच, तुझा केवढा मोठा आधार आहे मला। बाबा काय बोलताय? खरंच आहे। उचल की फोन चंचे। चंचे चंचे चंचे, फोन उचल ग। अगं तू काय अशी करायली? काय जीव चाललाय? कशा पायी एवढं फोन करायले? तू एवढ्या रातच्याला कुठे होतीस बाहेर? किती वाजलेत बघ जरा। बिजी होते मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।